नमस्कार, मी उषा जगताप. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मालवणी मसाला करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे खडे मसाले: दालचिनी, बडीशोप, पांढरे तीळ, जायपत्री, मसाला इलायची म्हणजे मोठी विलायची, तमालपत्र, मेथ्या, जिरं, दगडफूल, बादलफूल, धने, मोहरी, विलायची, खसखस, लवंग, मिरी, शहाजिरं, त्रिफळा, हळकुंड, मायपत्री, नागकेशर. त्याच्यासाठी मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत. शंकेश्वरी 2 किलो, बेडगी मिरची 1 किलो, लवंगी मिरची 2 किलो. मसाल्यासाठी लागणारे साहित्य आपण खमंग भाजूया. धने, बडीशेप, पांढरे तीळ, जिरे, मोहरी, मेथ्या, शहाजिरे. सुरुवातीला आपण धने भाजूया. मंद गॅसवर आपण छान खमंग भाजून घेऊया. धने छान भाजून झाले तर आपण यांना काढूया. आपण आता बडीशोप भाजूया. बडीशोप भाजली, आपण आता याला काढूया. जिरं टाकूया. जिरं भाजले, आपण आता याला काढूया. मोहरी भाजूया. मोहरी छान भाजली, आपण त्याला काढूया. तीळ भाजूया. तीळ भाजले तर आपण यांना काढूया. शहाजिरं भाजूया. शहाजिरं छान भाजून झाले, आपण आता याला काढूया. आपण आता मेथ्या भाजूया. मेथी भाजले, आपण आता याला काढूया. पण आता खडा मसाला भाजूया. दगडफूल, चक्री फूल, याला बादलफुली म्हणतात, दालचिनी, त्रिफळा, मायपत्री, जायपत्री, नागकेशर. आपण आता हे सगळे खडे मसाले लोखंडी कढईमध्ये भाजूया. दगडफूल भाजूया. दगडफूल भाजून झाले, आपण त्याला काढूया. दालचिनी टाकूया. दालचिनी भाजून झाली, आपण त्याला काढूया. टाकूया.
नागकेशर टाकूया, जायपत्री टाकूया, मायपत्री टाकूया, त्रिफळा टाकूया. मसाला छान भाजून झाला, आपण आता याला काढूया. तमालपत्र, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, मिरी, खसखस, हिंग, जायफळ, हळकुंड. आपण हे सगळे मसाले खमंग भाजून घेऊया. लवंग टाकूया, मिरी टाकूया, छोटी विलायची, मोठी विलायची टाकूया, हिंग, जायफळ टाकूया. मंद गॅसवर छान भाजून घेऊया. हे मसाले छान भाजून झाले, आपण त्यांना काढूया. तमालपत्र टाकूया. तमालपत्र छान भाजून झाले, आपण त्याला काढूया. हळकुंड टाकूया. हळकुंड भाजून झाले, आपण त्याला काढूया. तर खसखस भाजूया. खसखस भाजून झाली, आपण त्याला काढूया. आपण आता मिरच्या भाजूयात. थोडे थोडे तेल टाकून त्याच्यावर या मिरच्या परतून घेऊया. अशा पद्धतीने मिरच्या परतल्या तर ठसका लागत नाही, मिरच्याही छान भाजल्या जातात, करपत नाही. अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या भाजूयात. मसाला भाजून तयार आहे, आपण आता याला डंक्यावरून कुटून आणूया. मसाला तयार आहे. हा मसाला दीर्घकाळ टिकतो, 3-4 वर्ष टिकतो. भाज्या अनेक, मसाला एक. हा मसाला कोणत्याही भाजीमध्ये वापरला की भाजी टेस्टी व चविष्ट बनते. आय होप की तुम्ही नक्की बनवाल. हा मसाला मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्हीही ट्राय करा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सी यू अगेन.